एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. संविधानामध्ये संविधानाचे प्रकार, टाइप्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर टायफॉलॉजी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, क्लासिफिकेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. जगामध्ये एकही देश असा नाही की ज्याचं संविधान नाही. प्रत्येक देशाचं संविधान हे एकदम नाविन्यपूर्ण आहे, युनिक आहे. का? कारण की त्या संविधान जे आहे ते संविधान त्या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी है ना, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो आहे त्याच्या आधारावर बनलेलं असतं आणि म्हणूनच ते एकदम युनिक असतं. भारताचे संविधान अत्यंत युनिक आहे, नाविन्यपूर्ण आहे. आता अशा याच्यामध्ये जे युनिकनेस प्रत्येक संविधानाचं आहे तर याचं कॅटेगरायझेशन करता येईल का? तो हो, कॅटेगरायझेशन करता येईल. मग कॅटेगरायझेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, तर किती प्रकारचे संविधान असू शकतात? तर आपल्याला असं दिसतंय कॉन्स्टिट्यूशनल जे एक्सपर्ट्स आहेत, थिंकर्स आहेत, काही लिगल एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी वेळोवेळी नवीन नवीन प्रकार आपल्याला काढताना दिसले आहेत. आज आपण जे बघणार आहोत तर ते काही परंपरागत जे प्रकार आहेत जे आधीपासूनच्या त्याच्यावर आता फोकस करूया पहिल्यांदा. मग एनकेम प्रकारे काही व्हिडिओ बनवतो, एक नवीन नवीन प्रकार सुद्धा आपण बघून घेऊया. ठीक आहे. पण आज काय बघणार की प्रकार. आता हे प्रकार जे बनलेले आहेत त्याचे आधार पण महत्वाचे आहेत, तर ते कशाच्या आधारावर ते पण आपण बघून घेऊया. ठीक आहे, राईट. आणि कोणत्या देशात इन जनरल कोणत्या देशात कोणत्या प्रकारचा आहे ते पण आपण बघून घेऊया. पण बघण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे प्रश्न नसतील तर उत्तर नाही, उत्तर नसतील तर परीक्षा नाही, आणि परीक्षा जमली नाही तर पोस्ट नाही. बरोबर आहे. मग पोस्ट पाहिजे आहे तर आपल्याला प्रश्न आणि उत्तर असली पाहिजे. म्हणून आपण पहिल्यांदा प्रश्न बघूया. खालील नमूद संविधानाच्या प्रकारांच्या गटामधील विसंगत प्रकार ओळखा म्हणते. खाली प्रकार दिलेले आहेत 4 प्रकार, त्यापैकी विसंगत प्रकार ऑड टाइप कोणता आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे 3 सारखे आहेत, एक वेगळा आहे असं. संचयित संविधान, क्युम्युलेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन, लिखित संविधान, रिटन कॉन्स्टिट्यूशन, अनुमोदित संविधान, डॉक्युमेंटरी कॉन्स्टिट्यूशन आणि संहिताबद्ध संविधान म्हणजे कोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन. असे 4 प्रकार दिले आहे. यातला एक प्रकार चुकीचा आहे, म्हणजे चुकीचा म्हणजे दुसऱ्या गटातील आहे, यांच्याशी संबंधित नाही असं. क्लिअर? किंवा याचा अपोजाईट आहे असं. ठीक आहे, चला बघूया. चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर. एका बाजूला संविधानाचा प्रकार दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला संबंधित देश दिलेला आहे. पहिलं सांघिक संविधान, फेडरल कॉन्स्टिट्यूशन, रशिया. दुसरा आहे लिखित संविधान, रिटन कॉन्स्टिट्यूशन, इस्रायल. तिसरा आहे उत्क्रांती संविधान है ना, किंवा विकसित संविधान असं म्हणूया, ब्रिटन. इव्हॉल्व्ड कॉन्स्टिट्यूशन त्याला म्हणतो. चौथा आहे ताठर संविधान, रिजिड कॉन्स्टिट्यूशन, ते आहे स्वित्झर्लंड. अशी आपल्याला 4 दिलेले, यातली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. आता आपण जेव्हा व्हिडिओ पाहूया तर ह्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल. व्हिडिओ एकदमच काळजीपूर्वक पाहायचा, स्टडी करत आहोत असं समजायचा, अभ्यास, नो कॅज्युअलनेस. ठीक आहे, चलायचं. चला, 6 प्रकार आपण आज बघणार आहोत. थोडक्यात त्याची तोंड ओळख करून घेणार आहोत. प्रत्येक प्रकारामध्ये जर विश्लेषणात्मक जातो म्हटलं, एक क्रिटिकल अनालिसिस करतो म्हटलं तर फार लांब व्हिडिओ होऊ शकतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याची तोंड ओळख करून घेऊया. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा म्हणा, एमपीएससीची दुसरी परीक्षा म्हणा, इतर परीक्षा युपीएससीच्या साठी पूर्व परीक्षेसाठी कामी येईल. मेन्स आहे किंवा इंटरव्ह्यूच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला थोडी डेप्थ लागते, तर ती जी आहे याच्यामध्ये शक्य नाही, कारण एकच व्हिडिओ लांब होऊ शकतो. ठीक आहे, तर आता 6 आधार आपण बघून घ्या. पहिला आधार आणि त्याचं वर्गीकरण. उत्क्रांतीचा आधार, बेसिस ऑफ इव्होल्युशन, त्याला आपण एकतर म्हणतो कॉन्स्टिट्यूशन कुठली, उत्क्रांती कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, किंवा अधिनियमित म्हणजे इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन, इव्हॉल्व्ड किंवा इनॅक्टेड. पहिलं. दुसरं आहे त्यामध्ये प्रोव्हिजन्स जे आहेत त्याचे कसे इनकॉर्पोरेशन करायचे, तरतुदी कशा अंतर्भूत केल्या जाणार त्याच्या आधारावर, म्हणजे लिखित स्वरूपात केल्या जाणार की परंपरागत चालत आहेत, अलिखित, लिखित, अलिखित
आहे ना, रिटर्न आणि अनरिटर्न असं आपल्याला दिसेल प्रोव्हिजनची तरतूद जी आहे. तिसरं आहे संविधानिक सुधारणा पद्धती, म्हणजे संविधानाला अमेंडमेंट कशा प्रकारे केल्या जातं, कोणती पद्धती वापरल्या जाते त्याच्या आधारावर ताठर, रिजिड, आणि दुसरा आहे लवचिक, फ्लेक्झिबल. चौथा आहे राष्ट्रीय आणि क्षेत्रीय शासन संबंध, म्हणजे नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट अँड रिजनल गव्हर्नमेंट, आपल्या भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्टेट गव्हर्नमेंट, या दोघांमधील संबंध संविधान काय सांगतो, कुठले संबंध प्रस्थापित करतो संविधान, त्याच्या आधारावर संविधानाचा प्रकार आहे फेडरल, सांघिक, आणि दुसरं आहे युनिटरी, एकात्मक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पाचवा प्रकार. पाचवा प्रकार काय, संविधानिक स्वभाव आणि त्याचा उद्देश काय आहे ना, त्याचं नेचर आणि पर्पज काय संविधानाचं, त्याच्या आधारावर दोन प्रकार आपल्याला दिसतात. प्रक्रियात्मक म्हणजे प्रोसिजरल, आणि दुसरा आहे नियामक म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह. ठीक आहे, नियामक म्हणजे गाईडलाईन देणार असं. सहावा आहे कायदेशीर परिणामाच्या आधारावर, म्हणजेच बेस्ड ऑन द लिगल इम्पॅक्ट, संविधानाचा कायदेशीर परिणाम काय पडतो त्याच्या आधारावर आपल्याला एक दिसतंय इफेक्टिव्ह, प्रभावी, आणि दुसरा आहे नामधारी, नॉमिनल. तर 6 आधार आणि सायंदुने 12 आपण काय बघतोय, प्रकार बघतोय. ठीक आहे. प्रत्यक्षात आता आपण समजून घेऊया एक एक प्रकार थोडक्यात. ठीक आहे, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर पहिला प्रकार आधार आहे तो आहे आपला उत्क्रांतीच्या आधारावर. कशाच्या आधारावर आहे, उत्क्रांतीच्या आधारावर आपल्याला दिसतोय. हा एकदम ट्रॅडिशनल प्रकार आहे. उत्क्रांती किंवा विकसित, इव्हॉल्ड कॉन्स्टिट्यूशन किंवा इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन. इव्हॉल्ड आणि इनॅक्टेड मधला फरक काय, तर एखादी बाब, जसा माणूस जो आहे, माणसाले होती म्हणे शेपूट, होती म्हणे शेपूट होताना रांगत जात होता, मग सरळ चालायला लागला, सेफ्टीची गरज नाही, शेपट चालली गेली, हळूहळू माणूस सरळ झाला. इव्हॉल्ड, हळूहळू असंच हे इव्हॉल्ड. लगेच चेंज नाही, लगेच बनला असं नाही. इव्हॉल्ड उत्क्रांती, हळूहळू निरंतर याचा विकास होत गेला. आता निरंतर विकास म्हणजे कसा, तर आपल्याला असं दिसतंय की एखाद्या वेळेस एखादी प्रथा आहे, ती प्रथा पडली आणि ती प्रथा सर्वमान्य झाली, किंवा एखादा करार झाला, एखादा कॉन्ट्रॅक्ट झाला राजामध्ये आणि लोकांमध्ये, किंवा राज्यामध्ये आणि लोकांमध्ये, तो करार मान्य. एखाद्या न्यायालयामध्ये एखादा निर्णय झाला आणि तो निर्णय सर्वांना लागू होईल असा झाला तो निर्णय. किंवा एखाद्या वेळेस एखादी परंपरागत काही गोष्टी घडल्या असतील, ट्रॅडिशनल काही गोष्टी घडल्या असतील, ज्या सामाजिक बाबी किंवा राजकीय बाबीमध्ये किंवा आर्थिक बाबीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या ऍक्सेप्ट करण्यात आल्या. अशा सर्व जे आहेत बाबी त्या इथे आपल्याला दिसून येतील. म्हणजेच काय, इथे हळूहळू एक बाब जशी जशी परिस्थिती आली तसं तसं तिथे ऍड होत जातं. म्हणजे काय होतं, संचित होत जातं. म्हणून याला काय म्हणतो आपण, संचयित संविधान सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. याच्यामध्ये प्रथा, प्रघात, तत्वे, न्यायनिवाडा यांचा सर्वचा समावेश, कन्व्हेन्शन्स आहे, प्रॅक्टिसेस आहे, प्रिन्सिपल्स आहे, ज्युडिशियल डिसिजन्स, हे सर्व याच्यामध्ये येतात. आणि याचा आदर्श उदाहरण काय आहे, ब्रिटिश संविधान. याचा आदर्श उदाहरण काय आहे, ब्रिटनचं संविधान. इव्हॉल्ड क्लिअर झाला. इनॅक्टेड म्हणजे डेलिबरेट बनवला आहे, जबरदस्तीनं बनवला आहे, क्रिएट केलेला आहे, फॉर्म, मेक बनवलेला आहे, डेलिबरेट सहेतुक निर्मिती करण्यात आली आहे. आणि या निर्मितीकरिता एक विशेष मंडळाची स्थापना केलेली आहे, किंवा एखाद्या संस्थेला ते प्राधिकार हेतुपुरस्सर दिलेले आहेत. उदाहरणार्थ अशी मंडळ जी आहे त्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून, जसं भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे. बरोबर आहे. म्हणजे संविधान सभा आहे, किंवा संविधान आपल्याला परिषद असेल, कॉन्स्टिट्युएंट कौन्सिल असेल. होऊ शकते एखाद्या वेळेस राजा असेल आणि राजालाच अधिकार दिले असतील की लिहून घे रे बाबा, आणि लिहून हे घोषित करून घे. किंवा एखाद्या वेळेस संसद असेल आणि संसदेलाच तो अधिकार दिला असेल की बाबा तुम्ही हे संविधान बनवू शकता. त्याच्यासाठी जे काही डेलिबरेट ऍक्टिव्हिटी करायची ते करा आणि एकदाच लिहा, एकदाच काय करा, एकदाच लिहून मोकळं करा,
असं जे असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ इनॅक्टेड. इनॅक्टेड म्हणजे निर्माण केलेले, जाणून बुजून. असं पुस्तक आहे, एखादं बुक असेल, दस्तऐवज असेल किंवा सिरीज ऑफ डॉक्युमेंट असेल, त्याला आपण काय म्हणतो, इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन, अधिनियमित संविधान. कोणाचं आहे? आपलं अमेरिकाचं आहे, भारताचंही आहे. आपलं भारताचं संविधान आपण बघतो है ना, सर्वात आयडियल संविधान जगातलं आपण मानतो त्याला. ठीक आहे, मानतो म्हणजे आहेच है ना, आहे म्हणून तर 75 वर्ष झाले. इतकी कॉम्प्लेक्सिटी असताना टिकून, है ना, बरोबर आहे, एकदम जबरदस्त आहे. असो, बघूया. लिखित, रिटर्न आणि अलिखित, अनरिटर्न, हे संविधानिक तरतुदीच्या आधारावर आहे. तरतूद जी आहे ती है ना, इनकॉर्पोरेशन ऑफ प्रोव्हिजन्स. आता याच्यामध्ये रिटर्न आणि अनरिटर्न असं दिलेलं आहे. पुस्तक स्वरूपामध्ये याच्यामध्ये तरतुदी आहेत. तरतुदी कशा आहेत? पुस्तक म्हणजे एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रोव्हिजन लिहून आहेत, एकाच पुस्तकात लिहून आहेत, त्याला आपण रिटर्न कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आणि हे जाणून बुजून तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक विशेष मंडळाची स्थापना केली आहे, ती म्हणजे लेजिस्लेटिव्ह कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, कॉन्स्टिट्युएंट काउन्सिल, पार्लमेंट, किंग, कोणी असेल. तुम्हाला सर आधीच तर सांगता तुम्ही, हे का हो असा सांगतस का तू? तेच खास गोष्ट आहे. आलं की नाही लक्षात? आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, इथे आपण इनॅक्टेड जे बघतो रे बावा, तो काय दिसते इथं? रिटर्न दिसते. शब्द बदललेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण काही वेगळेपणा पण तुम्हाला दिसेल. आता एकाच पुस्तकामध्ये तिथे काय म्हटलेलं आहे? इनॅक्टेड सिरीज ऑफ डॉक्युमेंट राहू शकते, डॉक्युमेंट राहू शकतो. इथे एकाच पुस्तकामध्ये नोंदविलेलं असते आणि म्हणून याला डॉक्युमेंटरी कॉन्स्टिट्यूशन, अनुमोदित संविधान असं आपण म्हणतो है ना. सर्वसाधारणतः आहे, सर्वसाधारणतः डॉक्युमेंट्स पण राहू शकतात, पण सर्वसाधारणतः एकाच पुस्तकामध्ये असतात. जगातील सर्व लिखित आणि नियमित जे संविधान आहे, इनॅक्टेड संविधान, ते सर्व एकाच पुस्तकामध्ये आहेत. जे एका पुस्तकामध्ये नाही त्याला अनरिटन किंवा इव्हॉल्ड आपण असं म्हणतो. ठीक आहे, सर्वोच्च कायदा असतो. इथे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, हा रिटर्न कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च कायदा असतो, सुप्रीम लॉ असतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे याला कोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात? कोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात, कारण की हा कोडेड केलेला असतो, नोंदविलेला असतो. ठीक आहे, युएसए बघा कुठे कुठे आहे, युएसए, फ्रान्स, जपान भारतामध्येच आहेत, नायजेरिया, घाना, अशा बऱ्याचशा देशांमध्ये आपल्याला काय दिसतं? रिटर्न संविधान दिसतं. अलिखित, पुस्तक स्वरूपामध्ये नाही, तर वेगवेगळ्या याच्यात, एखादा दस्तऐवज असेल, कराराचा दस्तऐवज असेल, एखादी प्रथा असेल, कन्व्हेन्शन्स, एखादी प्रथा असेल, एखादा प्रॅक्टिसेस प्रघात पडला असेल की असंच करावं, त्याच्या सावर असेल, बरोबर आहे, राईट. एखादा बायलॉज पण बनू शकतो. न्यायिक निवाडा झालाय आणि तो लागू झालाय, त्याला आपण म्हणतो अलिखित. म्हणजे अलिखित कोणासारखा आहे? इव्हॉल्ड, उत्क्रांती झालेला आहे, बरोबर आहे. हा ऐतिहासिक विकास जो आहे त्याच्या आधारावर आहे. आता अनरिटर्न म्हणजे काय? हे लिहिलेलं आहे का कुठं? आता एक करार आहे, करार, कॉन्ट्रॅक्ट झाला. आता कॉन्ट्रॅक्ट कसा तोंडी तोंडी होईल का? ए बे मी तुले असा म्हणतो, तू तसा करशील, असं आहे का? नाही. राजा आणि यांच्यामध्ये जो करार झाला तो कसा? लिखित. मॅग्ना कार्टा लिखित, लिहिलेला आहे करार, राजा आणि लोकांमधला लिहिलेला करार, मॅग्ना कार्टा लिहिलेला आहे, बरोबर आहे. मग लिहिलेला आहे तर तो केव्हा तरी, मग त्याच्यानंतर दुसरा, मग तो केव्हा तरी, मग तिसरा, मग तो केव्हा तरी, आणि हे सर्व काय गृहीत धरल्या जातात? यस रे बाबा, हे म्हणजे संविधान. याच्या आधारावर देश चालेल. ज्याच्या आधारावर देश चालतो त्याला संविधान. ज्याच्या आधारावर देश चालतो, ज्या तत्वांच्या आधारावर देश चालतो तो संविधान, बरोबर आहे. ज्या कायद्या, नियम, तत्वे, त्याला आपण संविधान म्हणतो, बरोबर आहे, राईट. लक्षात आलं? क्लिअर. मग इथे हळूहळू आपला युके जे आहे तिथे हळूहळू वाढायला लागला है ना. मॅग्ना कार्टा काय आलाय की बाकीच्या गोष्टी वाढत गेल्या हळूहळू. वेल्सच्या बाबतीमध्ये बिल्स झालेत. आता हे जर बघाल तुम्ही, तर याला काय म्हणतो आपण? नॉन डॉक्युमेंटरी. डॉक्युमेंटेशन झालाय का एकाच पुस्तकात? नाही, म्हणून नॉन डॉक्युमेंटरी. आणि हा सुप्रीम कायदा नाही आहे. हा कसा कायदा नाही आहे?
सुप्रीम कायदा नाही आहे. हा कायदा तिथली संसद जेव्हा पाहिजे तेव्हा या कायद्याची वाट लावू शकते. त्याला वाटलं बदलवा तो बिंदास बदलवा, है ना. मग काय इथं नाही बदलवता येते, पण काही भाग तर बिलकुल बदलवताच येत नाही. आणि काही भाग बदलावासाठी लई ताकद लागते, है ना. जबरदस्त मेहनत लागते. इतकं सोपं नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ऍब्सोल्यूट मेजॉरिटी वगैरे हा भाग लागतो. इथे काय नाही, सिंपल मेजॉरिटी, जसा वाटला तसा. सामान्य कायदा आणि सुप्रीम लॉ याच्यात काहीच फरक नाही इकडे. बरोबर आहे, राईट. त्याच्यामुळे इथे पार्लमेंट काय आहे, सुप्रीम आहे. इथे कॉन्स्टिट्यूशन संविधान सुप्रीम आहे. इथे कोण कोण येते रे बापू? UK, न्यूझीलंड आहे, इस्रायल आहे. हे दिसते आपल्याला अलिखित संविधान, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आता आपण बघूया रिजिड आणि फ्लेक्झिबल. बघा पहिला आपण काय बघितलं, उत्क्रांतीवालं आणि अधिनियमित म्हणजे इव्हॉल्ड आणि इनॅक्टेड. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, रिटर्न आणि अनरिटर्न, लिखित आणि अलिखित. ते म्हणजे हे सारखं सारखंच आहे. बरोबर आहे, राईट. आता आपण तिसरं जे बघतो ते पण सारखं सारखं आहे. बरोबर आहे, राईट. कुठला आहे? ताठर. सामान्य कायदा सुधारणा प्रक्रियेप्रमाणे या सुधारणा करता येत नाही. cannot amend in the same manner as the ordinary law. सामान्य कायदा जसा बदलवता येतो सिंपल मेजॉरिटीने, तसा इथे धंदा करता येत नाही. तो म्हणजे रिजिड कॉन्स्टिट्यूशन, ताठर संविधान. मग आपण काय बघतो, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, सुप्रीम लॉ, कोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन. ते बदलवता येतं का? नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय तर कोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन, डॉक्युमेंटरी कॉन्स्टिट्यूशन, रिजिड कॉन्स्टिट्यूशन आणि इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन इन जनरल काय आहे, एकाच कप्प्यात येतात. बरोबर आहे, राईट. ठीक आहे. विशेष सुधारणा प्रक्रिया इथे लागते, स्पेशल अमेंडमेंट प्रोसेस इथे लागते. संविधानिक कायदा आणि सामान्य कायदा याच्यामध्ये त्यामुळे भेदाभेद झालेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ कसा झालाय, सुप्रीम, आणि नॉर्मल लॉ जो आहे ऑर्डिनरी लॉ कसा झालाय, सबऑर्डिनेट. हा ऑर्डिनरी लॉ या कॉन्स्टिट्यूशनल लॉला ओव्हर पॉवर करू शकत नाही, याच्यावर जाऊ शकत नाही. ऑर्डिनरी लॉला म्हणजे सामान्य कायद्याला ह्या जो आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ, संविधानिक कायदा, याच्याच मार्गदर्शक तत्वावर चालावं लागतं. आणि ह्या दोघांमध्ये जर काही धुसमुस झाली तर कॉन्स्टिट्यूशनल लॉ प्रिव्हेल करतो, राहतो. हा मात्र रद्दबादल होतो, अल्ट्रा व्हायरस होतो, निघून नल अँड व्हाईड होतो. आलं लक्षात. म्हणून आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल लॉ काय दिसते इथे, सुप्रीम आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ठीक आहे. इथे कोण आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड. इथे बघा फ्लेक्झिबल, याला इलास्टिक पण म्हणतो, याला इनइलास्टिक म्हणतो. लवचिक आहे. लवचिक म्हणजे कसा, जसा पाहिजे तसा होईल म्हणजे लवचिक. जसा होईल, जसा धरला मुरडला कसा बी, जसा पाहिजे तसा. म्हणजेच काय, सुधारणा जी आहे ही सामान्य कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे आहे. याचाच अर्थ काय, सामान्य कायदा आणि संविधानिक कायदा असा कुठलाही भेदाभेद नाही. कुठलाही भेद आहे का? नाही. ऑर्डिनरी अमेंडमेंट प्रोसेसनी सहजरितेने हा कायदा बदलवता येतो. म्हणजे इथे काही कॉन्स्टिट्यूशनल लॉ असा नाहीच. सर्व कायदे, ज्या कायद्याच्या आधारावर देश चालतो त्याला आपण संविधान म्हणतो. म्हणूनच आपण म्हणतोय की बाबा एकत्रित काही लिहिलेलंच नाही, हा सुप्रीमच नाही, हा कोडिफाईड नाही. बरोबर आहे, राईट. लक्षात आहे. तर हा हळूहळू इव्हॉल्व्ह झालेला आहे. इथे कोण आहे, UK आणि न्यूझीलंड जो आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. एक्झाम्पल क्लिअर रिजिड आणि फ्लेक्झिबल मध्ये. चला पुढे बघूया. राष्ट्रीय आणि क्षेत्रीय सरकारांमधील परस्पर संबंध जो आहे याच्यावर आधारित आहे. बेस्ड ऑन द इंटर रिलेशन्स बिटवीन द नॅशनल अँड रिजनल गव्हर्नमेंट, हे याच्या आधारावर हा आहे. ठीक आहे. आता बघा संघिक याच्यामध्ये आपण बघतो आणि एकात्मक याच्यामध्ये बघतोय. राष्ट्रीय आणि क्षेत्रीय सरकारांमध्ये अधिकार विभाजनाची तरतूद जी आहे ही याच्यामध्ये केलेली असते. म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर ज्याला आपण म्हणतो ना, डिव्हिजन ऑफ पॉवर है ना, हा इथे दिलेला आहे. आता डिव्हिजन ऑफ पॉवर जर इथे दिलेला आहे याचा अर्थ दुसरा होतो,
स्वतंत्रपणे प्रत्येक शासन आपल्या कार्यक्षेत्रात काम करू शकतं. म्हणजे इथे काय आहे, यांना ऑटोनॉमी आहे, फंक्शनल ऑटोनॉमी, कार्यात्मक जे आहे, कार्यात्मक स्वायत्तता ही इथे प्रत्येक राष्ट्रीय सरकार आणि क्षेत्रीय सरकारला दिली आहे. जसं भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची पूर्ण मुभा आहे, अशी इथे आपल्याला तरतूद दिसते. त्याला आपण फेडरल कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. हा कशाच्या आधारावर आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर. याचा बेस काय आहे, याचा बेस काय आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर. लक्षात आलं का, म्हणजेच अधिकाराचे विभाजन या आधारावर फेडरल कॉन्स्टिट्यूशन. अमेरिका, USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया आणि ब्राझील हे जे आहेत ह्या देशांमध्ये आपल्याला काय दिसते, फेडरल कॉन्स्टिट्यूशन दिसून येते. एकात्मक युनिटरी राष्ट्रीय सरकारमध्ये अधिकारांच्या केंद्रीकरणाची तरतूद आहे. म्हणजे इथे काय आहे, इथे डिव्हिजन ऑफ पॉवर लिहिलं, इथे काय लिहू आपण, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजेच काय, केंद्रामध्ये काय झालाय, हा एकत्र पूर्ण तिथे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. सर्व अधिकार कोणाकडे आहे, सर्व अधिकार केंद्राकडे राहतील, क्षेत्राकडे कुठलेही अधिकार राहणार नाही. म्हणजेच काय, जर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पकडलं तर केंद्राला सर्व अधिकार दिले रे बाबा, राज्याला कुठलेच अधिकार नाही, असं जेव्हा म्हणतोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिटरी, एकात्मक. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर विथ द सेंटर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर विथ द सेंटर, दॅट इज सेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर सेंट्रलायझेशन झालं तर मग क्षेत्राचं काम काय, क्षेत्रीय राज्यांचं काम काय है ना. रिजनल गव्हर्नमेंट काय करणार, तर रिजनल गव्हर्नमेंट काय करणार, एजंट. कसे आहेत, सबऑर्डिनेट एजंट, दुय्यम एजन्सी म्हणून ते काम करणार. काय काम करणार, दुय्यम एजन्सी म्हणून काम करणार. आणि जे सांगितलेलं आहे केंद्राने तेवढंच काम करणार. म्हणजे केंद्र ते काम करायला काय करेल, आपले एक असे निश्चित अधिकार जे आहेत ते प्रत्यार्पित करेल, डेलिगेट करेल. काय करेल, डेलिगेट करेल. आणि जेवढे अधिकार डेलिगेट केले तेवढंच त्यांना काम करायचं आहे, त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. आणि डेलिगेट केलेले अधिकार केंद्र जेव्हा वाटेल तेव्हा काढू शकेल. इथे तसं नाही. इथे संविधानाने एकदा अधिकार दिलेले आहेत ते केंद्र काढू शकत नाही. इथे मात्र संविधानाने दिले आहेत का, नाही. सर्व अधिकार संविधानाने कुणाला दिले आहेत, केंद्राला. आणि केंद्राला जेव्हा वाटेल, जितके वाटेल तेवढे अधिकार क्षेत्रीय राज्याला म्हणजे सरकारला जेवढं वाटेल तेवढं देईल आणि जेव्हा वाटेल तेव्हा काढून घेईल. म्हणजे हे काय पॉवरफुल आहेत का, हे पॉवरफुल नाही. रिजनल गव्हर्नमेंट ओनली फंक्शन ऍज अ सबऑर्डिनेट एजन्सी. क्लिअर. इथे कोण आहे, UK आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, चायना आहे, इटली आहे, नॉर्वे आहे. हे देश आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया संविधानाचा स्वभाव आणि उद्देशावर. संविधानाचा जो आहे स्वभाव आणि उद्देशावर आधारित आहे. एलियट बल्मेर हा जो कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहे त्याने हे सांगितलेलं आहे. प्रक्रियात्मक, प्रोसिजरल आणि नियामक, प्रिस्क्रिप्टिव्ह, याच्यावरून समजून येते तुम्हाला. प्रोसिजर म्हणजे प्रोसिजर कसं काम करणार, काय रे बाबा, म्हणजे संरचना निश्चित करायची म्हणजे प्रोसिजर. प्रिस्क्रिप्टिव्ह, प्रिस्क्रिप्शन, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देते, बापू तुला सर्दी झाली ते गोळी खा, ते गोळी खा, नाही खासीन तर मरसीन असं सांगते. सर्दीच्या याच्यावर झालाय, सर्दी नाही मरते आहे ना, कोरोना मधली सर्दी. तर आपल्याला काय दिसते, प्रिस्क्रिप्टिव्ह, प्रिस्क्रिप्शन असं करावं लागन. प्रिस्क्रिप्टिव्ह इथं बाबा ही संरचना आहे, बाकी तू पाहत बस. आलं की नाही लक्षात. तर प्रोसिजरल सार्वजनिक संस्थांची कायदेशीर आणि राजकीय संरचना निश्चित करते. काय करते, कुठली संरचना, कायद्याची आणि राजकीय संरचना निश्चित करते. डिफाईन द लीगल अँड पॉलिटिकल स्ट्रक्चर्स ऑफ द पब्लिक इन्स्टिट्यूशन. पॉलिटिकल आणि लीगल यांची संरचना कोणाची, पब्लिक इन्स्टिट्यूशनची डिफाईन करते. कोणाला काम करायचं, काय करायचं आहे, काय नाही निश्चित करते. म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये राष्ट्रपती यांचं काय, प्रधानमंत्री यांचं काय,
संसदेचं काम काय आहे, न्यायपालिकेचं काम, प्रत्येकाची डिफाईन केलेलं आहे, क्लिअर सांगितलेलं आहे ना, हे निश्चित प्रोसिजरल. शासनाचे अधिकार त्यामुळे काय करते, मर्यादित करते. हे संविधान कसं आहे, प्रोसिजरल कॉन्स्टिट्यूशन किंवा प्रक्रियात्मक कॉन्स्टिट्यूशन. हे सरकारचा अधिकार जो आहे, पॉवर, तो मर्यादित करते, लिमिटेड गव्हर्नमेंट बनवते. कसं बनवते, लिमिटेड गव्हर्नमेंट बनवते. का, ते ह्या संविधानाला माहित आहे, सरकारले जर अधिकार दिले आणि नियंत्रण ठेवलं नाही तर सरकार माजते आणि दानव बनते. दानव म्हणजे राक्षस बनते. पहा का, पॉवर मेक्स मॅन करप्ट and more the power makes man more corrupt and absolute power makes man absolute cover. आता सरकारला म्हणला की घे रे बाबा तू जसा वागते तसा, आली आपत. तर हा संविधान काय म्हणतो, ए फालतू नखरे नाही करायचे, मी जेवढं सांगतो तेवढंच. म्हणजे प्रत्येकाचे अधिकार, कार्यक्षेत्र हे डिफाईन करायचं काम हे संविधान करते. का, तर त्याला संरक्षण करायचं आहे, हा दानव बनू नये. म्हणजे डेमोक्रेटिक प्रोसेस ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि मूलभूत हक्क जे आहेत नागरिकांचे ते टिकले पाहिजे. ह्या दोघांच्या संरक्षणार्थ प्रोसिजरल कॉन्स्टिट्यूशन हे काय करते, लिमिटेड गव्हर्नमेंट, कंट्रोल्ड गव्हर्नमेंट, रिस्ट्रेन्ड गव्हर्नमेंट बनवते. लक्षात आलंय, ठीक आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह, प्रिस्क्रिप्शन लिहून देते. प्रिस्क्रिप्शन कशाला लिहून देते, की चोट्टे लोक बसले राहू शकते शासनामध्ये. त्यांना सांगते बापू तुम्ही कसेही असाल, तुमच्या डोक्यात फालतूचे किडे असतील तरी तुम्हाला लोकांसाठी हे करायचं आहे ना, अशाच पद्धतीने करायचं आहे, फालतूचे धंदे लोचे करायचे नाही. आलं की नाही लक्षात. ते जे आहे ते प्रिस्क्रिप्टिव्ह मध्ये शासन कसे कार्य करेल, कसा काम करशील रे बापू खुर्चीवर बसल्यावर, त्या बाबतीत निर्देश दिलेले आहे. लक्षात आलं का, हाऊ द गव्हर्नमेंट फंक्शन. आणि याच्यामध्ये एकदम मस्त सांगितलंय काय, सार्वजनिक संस्थांनी सामाजिक ध्येय प्राप्तीकरिता व्यापक एकमत हे संविधान लादते. कोणावर, सार्वजनिक संस्थांवर, पब्लिक इन्स्टिट्यूशन. पब्लिक इन्स्टिट्यूशन म्हणजे कुठल्या, असे संविधानिक पद, असे संविधानिक संस्था ज्या लोकांच्या कल्याणाकरिता बनवलेल्या आहेत संविधानाने इथे, बरोबर आहे. तर तशा यांना हे संविधान काय सांगते, प्रिस्क्रिप्शन देते, तुले का करायचं आहे. कसं, ब्रॉड कन्सेन्सस असलं पाहिजे म्हणते. आतमधून छोट्या छोट्या काड्या कुड्या करत असतं कर तू, पण मोठ्या काड्या करायच्या नाही. का, तर बा कॉमन सोशल गोल जो आहे तो कोणत्या मार्गाने तू मिळवशील, कोणत्या मार्गाने कोणते कामधंदे करशील, चोट्टेगिरी करणार नाही, हे इथं क्लिअर सांगितलंय. बरोबर आहे. म्हणजे हा जबरदस्त आहे, खतरनाक आहे ना, हा तर खतरनाकच आहे, कारण हा लिमिटेड गव्हर्नमेंट बनवते आणि हा त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. असे दोन प्रकारचे आपल्याला काय दिसतात, संविधान दिसून येतात. कशाच्या आधारावर आहे, संविधानाचा स्वभाव आणि उद्देश काय आहे त्याच्या आधारावर. जबरदस्त कॉन्सेप्ट आहे हा. आता आपण बघून घेऊया की दुसरा आहे एक इफेक्टिव्ह, नॉर्मेटिव्ह अँड फॅकेट. हा मी तिथे सांगितला नव्हता, दोनच प्रकार सांगितले होते. संविधानाची कायदेशीर परिणामकता बेस्ड ऑन द लिगल इम्पॅक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काळ जो आहे लोवेन्स्टीन यांनी हे दिलेलं आहे. याच्यामध्ये 12 मी सांगितले, त्यापैकी हे 2 होते आणि हे तिसरं आहे ना. असे 3 जे आहेत वर्गीकरण हे लोवेन्स्टीनने सांगितलेले आहेत. प्रभावी, इफेक्टिव्ह, नॉर्मेटिव्ह, नामधारी, नॉमिनल, बरोबर आहे. आणि तिसरं आहे फॅकाट, म्हणजे दर्शनी, नुसतं सांगायचं है ना. पहिल्यांदा प्रभावी बघू. प्रभावी, संविधान प्रभावी, संविधानिक तरतुदीनुसार शासकीय कार्याची हमी देते. हे संविधान काय म्हणते, एन्श्युअर गव्हर्नमेंट अफेअर्स शाल बी करस्पॉन्ड टू द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. जे संविधानामध्ये तरतूद लिहिली आहे त्याच्यानुसारच शासन काम करेल याची हमी हे संविधान देते. आणि नाही काम केलं तर संविधानातच लिहिलंय, बापू तू काम नाही केलं तर तुला लाथ मारायची सोय मी करून ठेवतो, असं म्हणजे इफेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन. आलं की नाही लक्षात. जसं भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय म्हटलं आहे, नो कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स. सरकारले म्हणते बापू तू यावर नो कॉन्फिडन्स, इथं म्हणलाय. आलं की नाही लक्षात. इफेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन. दुसरं आहे शासकीय वर्तणूक मर्यादित करण्याची संविधानात क्षमता आहे. कॉन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी टू लिमिट द गव्हर्नमेंट बिहेवियर. मनमानी नाही करू शकत सरकार, मनमानी नाही करू शकत. सरकारला मनमानी करायची परवानगी इथे
दिलेली नाही आहे. म्हणजे कसं बनवते हे लिमिटेड गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, आपण याच्या पूर्वी जे पाहिलंय प्रक्रियात्मक, आपण पाहिलं प्रक्रियात्मक, ते प्रक्रियात्मक म्हणजे इथे काय दिसतंय आपल्याला, इफेक्टिव्ह लिमिटेड गव्हर्नमेंट बनवायचं काम करते. म्हणजेच काय, तर खऱ्या अर्थाने संविधानवाद प्रस्थापित करण्याचं काम हे करते, है ना. संविधानवाद काय आहे हे आपण एक स्वतंत्रपणे बघूया, कारण की ही खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे असं म्हणतात की एखाद्या देशात संविधान आहे पण संविधानवाद नाही, आणि एखाद्या देशात प्रत्यक्षात असं वाटतच नाही की संविधान काय आहे पण संविधानवाद आहे. काय आहे ते समजून घेऊया नंतर. ठीक आहे. नामधारी हा झाला इफेक्टिव्ह, प्रभावी म्हणजे नॉर्मेटिव्ह. म्हणजे हा प्रभावी कसा आहे, सरकारले बंधनात टाकते, रिस्ट्रेन गव्हर्नमेंट बनवते, लिमिटेड गव्हर्नमेंट बनवते, सरकारले बदमाशी करू दे नाही, बदमाशी केल्यानंतर लाथ माराची सोय इथं दिली आहे. इथं मात्र शासकीय वर्तनाची तत्वे नमूद केली आहे. नॉर्मेटिव्ह, नॉमिनल याच्यात तत्व सांगितलंय, बापू असं करायचं रे तसं करायचं रे. अक्कल नाही का वाटायची, अक्कल वाटायची. पोट्ट्याला सांगायचं बे दारू प्यायचं नाही रे, खरा खायचा नाही रे, शरीफ वागायचं रे, म्हणजे ह जे म्हणते, आणि तिकडे जाऊन घोटणं सुरू. तसं ठीक आहे. एन्युमरेट प्रिन्सिपल्स हाऊ गव्हर्नमेंट शुड बिहेव. शासकीय वर्तणुकीस मर्यादित करण्यास संविधान त्यामुळे असमर्थ ठरतं. हे काही काम नाही, कारण हे नुसतं प्रवचन देते. हे संविधान काय नुसतं प्रवचन देते, याच्यामध्ये काही असं सोल्युशन दिलं नाही आहे की सरकारनं नखरे केले तर त्याची गच्ची पिचकाची, असं सोल्युशन इथं दिलं नाही आहे. इथं नुसतं अक्कल वाटणं आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होते की जो न्यायालय आहे, कारण की अल्टिमेटली कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन करायला है ना, संविधानिक जे तत्व आहे त्याचे संरक्षण करायला कोण असतं, तर आपल्याला दिसतं ज्युडिशियरी, न्याय व्यवस्था असते, कारण ते इंटरप्रेट करते कायद्याला संविधानाच्या स्पिरिटच्या दृष्टिकोनातून. इथे मात्र न्यायालयास काही संधीच मिळत नाही, अंमल करण्यास कमजोर किंवा अधिकारच नसतात. यांच्याकडे कुठलेही असे अधिकार नाही, ज्युडिशियल पॉवर नसतात की जेणेकरून ते कॉन्स्टिट्यूशन एन्फोर्स करू शकेल. म्हणून याला काय नाव दिलंय, नॉमिनल, नामधारी, नावाचे आहे. आता नावाच्या पलीकडे नाव आहे तरी विचारा, नामधारी, त्याच्या पलीकडे संविधान केवळ काय सजावट म्हणून, डेकोरेशन म्हणून, मस्त फोटो काढासाठी है ना, मस्त फोटो काढा, सजावट म्हणून. कॉन्स्टिट्यूशन इज मिअर डेकोरेशन. आमचं संविधान हाय रे बाबा एवढं सांगासाठी. शासनाची हुकुमशाही प्रवृत्ती अशा संविधानाचे कोणतेही औचित्य ठेवत नाही. असं जे संविधान असेल ना, हे नावाचं आहे, काहीच नाही, नामदारी नाही, नुसतं सांगासाठी आहे. आणि तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते कसं गव्हर्नमेंट आहे, हुकुमशाही, डिक्टेटोरियल गव्हर्नमेंट ना, त्याची बिलकुल इज्जतच ठेवे नाही, तुळवून टाकते पूर्ण. आलं की नाही लक्षात. तर हे असं संविधान कुठं दिसत, तर जिथं हुकुमशाही आहे किंवा निरंकुश शासन आहे, म्हणजे डिक्टेटोरियल गव्हर्नमेंट किंवा टोटॅलिटरियन गव्हर्नमेंट जिथे आहे तिथे आपल्याला त्या देशामध्ये आपल्याला अशा प्रकारचं संविधान दिसून येतं. आलं की नाही लक्षात. अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आलं तुम्हाला लक्षात आलंय का, मॅटर क्लिअर झालाय, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं मी एक काहीतरी सोडलंय की काहीतरी एक सांगायचं विसरलो. हा, हे पहा, रिजिड आणि फ्लेक्झिबल याच्यामध्ये आहे ना, हा जो आहे लॉर्ड जेम्स ब्राइस याने हे वर्गीकरण सांगितलंय. त्यामुळे हे पण लक्षात ठेवाल तुम्ही की कोणी कोणतं वर्गीकरण सांगितलं, कधी कधी असा प्रश्न विचारू शकतात. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. काही अडचणी नाही, एकदम सोपं आहे. बघा, कॉमन करून घ्यायचं, कॉमन. आलं की नाही लक्षात. आता लक्षात घ्या, या कॉन्टेक्स्ट मध्ये भारताचं संविधान कोणत्या प्रकारचं, कारण मग खूप प्रकारचं संविधान होऊ शकतं. याच्या पलीकडेही संविधानाचे प्रकार आहेत. म्हणजे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन है ना, त्याला कॉन्स्टंट कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात, किंवा चेंजिंग कॉन्स्टिट्यूशन असा शब्द आहे, बदलणारं संविधान, अडॅप्टेबल संविधान है ना. त्यानंतर आयडिओलॉजीच्या बेसिसवर सोशलिस्ट कॉन्स्टिट्यूशन असं पण आहे, निओ लिबरल कॉन्स्टिट्यूशन, लिबरल कॉन्स्टिट्यूशन, नॉन लिबरल डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन, असे विविध प्रकार आहेत. हे मी थोडक्यात तुम्हाला हे प्रकार सांगितले. आपण हळूहळू जेव्हा संविधानाचं पारायण करत राहू ना मस्तपैकी, तर कधी कधी एखादा प्रकार वेगवेगळ्या अँगलने मी सांगत राहील तुम्हाला. आपण हळूहळू अशी डेप्थ मस्तपैकी घेत राहू. खूप मजा येते संविधानाचा अभ्यास करायला, खरंच है ना. तुम्हाला येत असेल, बघाच तुम्ही, एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले की फारच मजा येते. पण सोबत कॉमेंट, लाईक
शेअर. अभ्यास करता मला काहीच त्याबद्दल म्हणणं नाही, है ना. अभ्यास करता म्हणून मी नेहमीच तुम्हाला काय देतोय, ऑल द बेस्ट.